वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि पाहुड मिनमो सुधकेवली फणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय पक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमची मोक्षाधिकाराची चर्चा सुरू आहे। मोक्ष प्राप्त होणं एवढं सहज शक्य नाही। पंचम काळामध्ये मोक्ष आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही, पण मोक्षाची चर्चा आम्ही नक्कीच करू शकतो, पण तीही आमची अडथळ्यांची शर्यत आहे असं दिसत आहे। ठीक आहे, आम्ही जीवनामध्ये आमचं अंतिम ध्येय म्हणून मोक्ष हे निर्धारित केलेलं आहे आणि त्या गाडीमध्ये आम्ही बसलो आहे। लेट झाली, अडथळे आले, स्टॉपेज जास्त घेतले तरी बिघडलं नाही। आम्ही पोचणार तर शेवटी आमच्या गंतव्यावर निश्चितच आहे। मोक्षाची प्राप्ती कशी होते या प्रश्नाने मोक्षाधिकाराची सुरुवात झालेली आहे। पहिले मंगलाचरणामध्ये ज्ञानाचं अभिनंदन केलेलं आहे। कोणत्या ज्ञानाचं? जे ज्ञान आत्मा आणि बंध यांच्यामध्ये भेद करून स्वरूपानी जे प्रतिष्ठित झालेलं आहे अशा ज्ञानाचं मोक्षाधिकाराच्या मंगलाचरणात सर्वप्रथम नमस्कार केलेला आहे। त्या मंगलाचरणामध्ये त्या ज्ञानाला आणि मोक्षाची प्राप्ती कशी होणार या प्रश्नाला उपस्थित केलं। आचार्य कुंदकुंद आणि आचार्य अमृतचंद्र सांगतात की प्रज्ञारूपी करवतीने बंध आणि आत्म्याला द्विधा करून फक्त ज्ञान किंवा चिंतन केल्याने मुक्तीचं कारण नाही। आम्हाला दोन मध्ये द्विधा करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे। हे दोन द्विधा आहे, द्विधा आहे असं केवळ आम्ही रटलो, त्याचं ज्ञान केलं, शाब्दिक ज्ञान किंवा त्याचं नुसतं शाब्दिक उच्चारण केलं, ध्यान केलं तर आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार नाही। प्रत्यक्षामध्ये आम्हाला ती द्विधा करण्याची प्रवृत्ती जीवनात करावी लागेल। आणि ही करायची म्हणजे काय करायची? तर आत्म्याचा स्वभाव चैतन्य रूप आणि विशेष रूपाने पाहिलं तर ज्ञान दर्शन रूप याला जाणून आणि कर्माचा स्वभाव जाणून। कर्म जडरूप आहे, भाव कर्म असेल तरी जीवाचा स्वभाव नाही, विभाव रूप आहे। या सगळ्या लक्षणांच्या माध्यमातून या दोनला ते वेगवेगळं आहे हे यथार्थ बोध जीवनामध्ये करावा लागेल। आणि नुसतं केल्याने भागणार नाही, तर जे बंध तत्व आहे, जो विभाव आहे, या विभावाला जीवनातून वजा करावं लागेल, त्याच्यापासून विरक्त व्हावं लागेल। हे आहे प्रत्यक्षामध्ये द्विधा करणं आणि यालाच म्हटलेलं आहे मोक्षाचा हेतू आणि यानीच मोक्षाची प्राप्ती होणार आहे। आत्म्याचा आत्मरूपाने स्वीकारणं आणि बंधाला पर जाणून बंधापासून दूर होणं, सोडणं हेच महत्वपूर्ण असणार आहे। शाब्दिक ज्ञान तर आम्ही अनंत वेळा केलं असेल, ध्यानही आम्ही अनंत वेळेला लावलं असेल, पण यथार्थ ज्ञान आणि यथार्थ प्रतीती युक्त आमचं जीवनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन, साक्षात्कार, आत्म्याची प्रतीती, आत्मभान, मी कोण आहे हे प्रश्न आम्हाला यथार्थ रीतीने समजले नाही। आणि म्हणून ते समजण्यासाठी मोक्षाधिकाराची चर्चा आम्ही या ठिकाणी ऐकतो आहे। थोडं मुद्दाम मागच्या गाथांचं स्पष्टीकरण या ठिकाणी घेते आहे, कारण आपल्याला थोडंसं विस्मरण होतं आणि म्हणून हे स्पष्टीकरण आवश्यक आहे। तर त्यानंतर षटकारकांची चर्चा आलेली होती।
षटकारकामध्ये जे आज तागायत पर्यंत आम्ही असद्भूत अशा षटकारकांमध्ये गुंतलेलो होतो, त्यालाच आम्ही यथार्थ स्वरूप मानत होतो आणि परद्रव्याश्रित आमची दृष्टी होती. आचार्यांनी सद्भूत व्यवहाराची स्थापना करून एक द्रव्य त्याचे षटकारक त्याचे स्वतःचे स्वतःमध्ये लावून त्या ठिकाणी प्रस्थापित केलं की हा जो असद्भूत व्यवहार नयाचा विषय होता, या विषयाला तू जीवनातून वजा कर, याला तू बाजूला कर. हे षटकारक खऱ्या अर्थाने प्रत्येकात सुरू आहे तुझ्याशी आणि त्याचा कर्ता कर्म संबंध मुळीच नाही. आणि म्हणून षटकारकांची उपयोगिता पराची जीवनामध्ये आणू नको. तुझ्याद्वारे आत्माच आत्म्याचा, आत्म्याने आत्म्यासाठी, आत्म्यापासून आत्म्याच्याच अधिष्ठानामध्ये त्याचा कर्ता कर्म संबंध बघ. सद्भूत व्यवहार नयानी एक द्रव्याशी, एक पर्याय, एक समयातील षटक दाखवून या असद्भूत व्यवहार नयानी दाखविलेल्या षटकारकांना आचार्यांनी बाजूला केलं. आता समयसार ग्रंथ जो आहे हा अनुभूती प्रधान ग्रंथ आहे. यामध्ये आचार्यांना प्रयोजन हे आहे की जीवाला आत्मानुभूती झाली पाहिजे. जशी त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी तुला असा एकत्व विभक्त आत्मा दाखवेल. 5व्या गाथेमध्ये आचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी तुला एकत्व विभक्त आत्मा दाखविणार आहे आणि हा आत्मा दाखवायचा म्हणजे अनुभव करवायचा. आणि हा अनुभव करायचा तर आचार्यांना या सद्भूत व्यवहारांनी दाखविलेल्या षटकारकांना देखील सोडावं लागणार आहे. कारण जोपर्यंत मी षटकारक मनामध्ये घेत राहू, मी अनुभव घेतो आहे, माझ्या आत्म्याचा अनुभव घेतो आहे, अशी जोपर्यंत आमची दृष्टी आहे, असा भेद अंतरंगामध्ये विद्यमान आहे, तोपर्यंत ती आत्मानुभूती नाही. जसं एखाद्या व्यक्तीला समोरची व्यक्ती विचारते की तू जागा आहे की झोपला आहे, आणि त्यांनी जर उत्तर दिलं नाही मी झोपलो आहे, तर त्याचं उत्तर आम्हाला नक्की हे सांगतं की तो जागा आहे. त्याप्रमाणे या षटकारकांमध्ये हा जोपर्यंत गुंतलेला आहे आणि तो म्हणत असेल की मी आत्मानुभूती घेतो आहे, तर हे कदापिही शक्य नाही. षटकारकांना देखील अभेदामध्ये, एक आत्मतत्वामध्ये एकाकार करून जो आमचा अभेद अखंड स्वरूप आत्मा आहे, त्या आत्म्यामध्ये आम्हाला रममानता हवी आहे. ही आहे आत्मप्रतीती, ही आहे आत्मानुभूती, हेच आहे सम्यक दर्शन, हाच आहे जीवनामध्ये राध. राध याचा अर्थ सांगितलेला होता शुद्ध आत्म्याची सिद्धी. ही आहे आमच्या जीवनामध्ये आमचं प्रयोजन. आणि अशा तऱ्हेने आचार्यांनी परत सांगितलं की जो परद्रव्याचं ग्रहण करतो तो जीवनामध्ये अपराधी आहे, या राधपासून दूर आहे. अप आहे म्हणजे दूर आहे. आणि म्हणून तो सतत, जो अपराधी आहे तो सतत अंतरंगामध्ये भयभीत असतो, शंकित असतो. मला कुणी पाहिलं तर नाही, माझी काही ही चोरी किंवा माझं हे कृत्य पकडल्या तर जाणार नाही, मला कुणी पकडून तर नेणार नाही, अशा प्रकारचं एक आवरण, अशा प्रकारचं भीतीचं एक वातावरण त्याच्या मनामध्ये सतत सतत असत राहतं. तो कधीही निशंकितपणे वावरू शकत नाही. आणि जो या शुद्ध आत्म्याचा अपराध म्हणजे शुद्ध आत्म्याच्या सिद्धीपासून दूर आहे, तो जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आराधक देखील बनत नाही. त्याच्या जीवनात ज्ञान आराधना, चारित्र आराधना, तप आराधना, दर्शन आराधना त्याच्या जीवनात असत नाही. आणि जो अपराध करत नाही तो निशंक आहे, निर्भय आहे, आणि असाच जीव जीवनामध्ये आराधक म्हटल्या जातो, मोक्ष तत्वाचा उपासक म्हटल्या जातो. इथपर्यंतच जवळपास प्रकरण आम्ही बघितलेलं आहे. 305 गाथांच्या प्रयोगापर्यंत आम्ही पोचलेलो होतो. आणि त्यानंतर अमृतचंद्राचार्यांनी
कलश ठेवलेला आहे 187 नंबरचा. कलश पहा. अनवरत मनन्तेर्बध्यते सापराध स्पृशति निरपराधो बंधनं नैव जातु नियतमयमशुद्धं स्वं भजन् सापराधो भवति निरपराधः साधु शुद्धात्मसेवी. अनवरत म्हणजे निरंतर निरंतर. हा अनंत बद्धते, हा अपराधी जीव, सापराध हा अपराध सहित जीव हा निरंतर कर्म परमाणूंनी बद्ध होतो आहे. कारण त्याचं कारण काय? का कर्म परमाणूंनी तो बद्ध होतो आहे? तो अपराधी आहे. आणि अपराधी आहे म्हणजे ते स्वतःला मी अशुद्ध आहे हे जीवनात स्वीकारलेलं आहे. आणि जो स्वीकारेल की मी अशुद्ध आहे, जीवनामधला अपराध आहे आणि त्याला निरंतर कर्मबंध होणार आहे. जे आमचं कर्मशास्त्र आहे, हे कर्मशास्त्र सांगतं की जीवाला प्रतिसमय 4 तऱ्हेचा बंध होतो. प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभाग बंध. प्रकृतीबंधामध्ये जे काही आमचे प्रदेशबंध आहे, प्रदेशबंध म्हणजे समय प्रबद्ध येणाऱ्या परमाणूंचा पुंज, हा आहे प्रदेशबंध. कारण प्रतिसमय हा जीव समय प्रबद्ध कर्म बांधतोय. हे समय प्रबद्ध कर्म त्याच्या स्वभावानुसार त्या रूप परिणामत होत. हा आहे प्रकृतीबंध. म्हणजे समय प्रबद्ध कर्म, ज्या कर्म परमाणू ज्ञानावरण रूपाने परिणमण्याची योग्यता आहे ते त्या रूप परिणमलं, हा त्याचा स्वभाव निर्धारित झाला, हा आहे प्रकृतीबंध. त्यानंतर त्या समयी ते कर्म किती जीवाजवळ टिकणार आहे, किती काळ त्याचं अस्तित्व जीवाशी संबंधित राहणार आहे, हा स्थितीबंध. आणि त्याच्यामध्ये अनुभाग कसा पडणार, पापरूप अनुभाग कसा पडणार, पुण्यरूप अनुभाग कसा पडणार. घाती कर्म असेल तर सगळ्यात प्रकृती पापरूप आहे, म्हणून त्याचा अनुभाग कसा पडणार हे सगळं प्रकारे निश्चित झालं. अशा तऱ्हेचा हा कर्मबंध सतत अपराधी जीव करतो आहे. एक समय देखील या कर्म परमाणूपासून तो सुटलेला नाही. समय प्रबद्ध कर्म तो निरंतर निरंतर बांधतोच आहे. आणि जो अपराधी, जो निरपराध आहे, तो बंधनाला कदापि स्पर्शही करत नाही. उलट स्वतःच्या आत्म्याचीच सतत उपासना करतो. कारण तो स्वतःला मी बंधन मुक्त आहे किंवा बंध माझा आहे, मी बंधन मुक्त आहे हे मानतो किंवा बंध माझा आहे हे मानत नाही. बंधाला आपलं मानत नाही. बंधामध्ये स्वामित्व बुद्धी नाही. कर्माचा बंध होणार आहे त्याला. एकदम काही कर्मबंध कर्णानुयोग म्हणत नाही सूट म्हणून. त्याला कर्मबद्ध त्या भूमिकेनुसार तसा तसा होणार आहे. पण होत असतानाही हा स्वतः कसा विचार करतो, हा विचार करतो हे कर्म मला येतात आहे, माझ्या पर्यायीमध्ये ते बद्ध होत आहे, याचा उदय पण येणार आहे, उदयानुसार फळ पण मिळणार आहे, पण हे कर्म मी नाही. या कर्माचा आणि आत्म्याचा तादात्म्य संबंध नाही, हा पर्याय संयोग संबंध आहे. हा जीवनामध्ये तावत कालपर्यंत त्या पर्यायीपर्यंत सीमित राहणार आहे. फल दिलं की हा संयोग संपणार आहे. ही त्याची निरंतर अंतरंगामधली अकाट्य श्रद्धा त्याच्या जीवनात आहे. आणि श्रद्धेचं फळ त्याच्या जीवनात त्याला कर्मबंध नाही असं आचार्य म्हणत आहे. शब्दशः अर्थ लक्षात घ्या की आचार्य म्हणणारे कर्मबंध नाही, कारण ग्रंथ आमच्या समोर द्रव्यानुयोगाचा आहे. याची कर्णानुयोगा सारखी मीमांसा इथे आचार्यांना अभिष्ट नाही. याचं कारण त्यांनी 2च भेद केले, ज्ञानी आणि अज्ञानी. त्यांना अज्ञानीला कर्मबंध आहे हे सांगायचं आहे
आणि ज्ञानी कर्मबंध करत नाही हे सांगायचंय. पण आम्हाला जर विवक्षित रूपाने गुणस्थान चर्चेनुसार बघायचं असेल तर आम्हाला सगळी शहानिशा लावून कथन पाहावं लागतं आणि तेही कथन आम्हाला तशा पद्धतीने समजलं पाहिजे. तसेच हा अपराधी जीव नियमाने आपल्या आत्म्याला अशुद्ध सेवन करतो. तो निरंतर अपराध माझा आहे म्हणजे आपल्या आत्मसिद्धीपासून शुद्धात्म्याला तो ओळखत नाही, त्याची प्रतीती नाही आणि त्याला प्रतीती आहे ती रागाची प्रतीती आहे, त्याला प्रतीती आहे ती शरीराची प्रतीती आहे, त्याला प्रतीती आहे ती मन वचन कायेची प्रतीती आहे आणि म्हणून त्यानुरूप हा स्वतःला स्वीकारतो आहे. अशुद्ध रूपाने हा आत्म्याचा स्वीकार करतो आहे आणि त्याला त्याचं सेवन करतोय, स्वीकारतो आणि त्याच्यामध्ये तशी प्रवृत्ती करतो आणि म्हणून परत अपराधी होतो. परंतु जो चांगल्या प्रकारे शुद्ध आत्म्याची उपासना करतो तो जीव मात्र निरपराधी होतो. अशा तऱ्हेचा हा कलश या ठिकाणी सांगितला. प्रथमतः परद्रव्याला आपले मानणारा जीव सर्व परद्रव्यांच्या बंधनात आहे. जो परद्रव्याला आपलं स्वरूप समजत आहे तो अजूनही बंधनामध्ये अडकलेला आहे. त्याची प्राप्ती अप्राप्ती संयोग वियोग लाभ अलाभ या सर्वांमध्ये तो सुखदुःख मानतो, इष्ट अनिष्ट बुद्धी करतो आणि आकुलतेला प्राप्त होतो आणि जीवनामध्ये कर्मबंध करतो. पंडित बनारसीदासजी या संबंधात लिहितात, जाके घट समता नाही ममता मगन सदीव. ज्याच्या जीवनात समता आली नाही, साम्य भाव नाही, सम्यक दर्शनाची ज्याला प्राप्ती झालेली नाही, ममता मगन सदीव, ममतेमध्येच अजून परद्रव्यामध्येच तो मग्न आहे. रमता राम न जाणही म्हणजे अंतरंगामधील रमण करणाऱ्या रामाला तो जाणत नाही. लक्षात घ्या, राम कोणता तर रमण करणारा जो आहे तो राम आणि आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये राम विद्यमान आहे. रमणारा आत्मा याला मात्र हा जाणत नाही. म्हणून रमता राम न जानही सो अपराधी जीव. परको अपराधी मिथ्या मती निरदे हृदय अंध. अपराधी हा मिथ्यात्वीच आहे आणि निश्चयाने हृदय अंध, त्याची हृदयाची जी आखे आहे डोळे आहे हे बंद आहे. म्हणजे हृदय चक्षु त्याचे बंद आहे. चर्मचक्षु केवळ उघड असून चालत नाही, आमचं हृदय देखील अनवरत अप्रमत्त जागृत पाहिजे. सत्य स्वीकारण्याची निरंतर तयारी पाहिजे. पण हे सत्य स्वीकारण्याचं हा जो मिथ्यामती आहे हा सत्यालाच घाबरतो. सत्य त्याला असं वाटतं की हे काहीतरी कटू आणि वेगळं आहे आणि म्हणून ते सत्य ऐकण्यालाही तो उत्सुक नसतो. आणि कुणी जबरदस्तीने सत्य सांगितलं तर ते आपल्या अंतःकरणापर्यंत तो येऊ पण देत नाही, त्याला वरवर त्या ठिकाणी उखडून फेकतो आणि म्हणून अपराधी बनतो. म्हणून अपराधी मिथ्यामती निरदे हिरदे अंध. परको माने आत्मा करे कर्म को बंध. आणि परामध्ये आत्मत्व बुद्धी करतो आणि कर्मबंध करतो. जिनके मिथ्यामती नाही ज्ञान कला घटमाही. ज्याच्या अंतरंगामध्ये ज्ञान कला जागृत झाली, घट म्हणजे आत्मतत्वामध्ये ज्याच्या ज्ञान घटमाही. परचे आत्मराम सो ते अपराधी नाही. परचे म्हणजे त्याचा परिचय आत्म्याशी झालेला आहे
तो अपराधी नाही. म्हणून जो आत्मा पुण्य पाप रहित, शुद्ध, एक, चैतन्य उपयोगमय, पूर्ण ज्ञान, आनंद आदी गुणांनी परिपूर्ण आहे, अशा एक रूप आत्म्याला जो जाणतो, त्याची जो आराधना करतो, तो निरपराधी आहे. परात एकत्व ममत्व करणारा आत्मा अपराधी असून बंध करतो आणि आपल्या आत्म्यात एकत्व ममत्व धारण करून त्यातच रममाण होणारा आत्मा कर्मबंधाला प्राप्त होत नाही. म्हणून जो आपल्या आत्म्यामध्येच एकत्व ममत्व करतो, तो निश्चितपणे बंधनातून सुटतो आणि जो परामध्ये एकत्व ममत्व करतो, तो बंधनात करतो. इतकं साधं सुंदर हे गणित या ठिकाणी सांगितलं की निरंतर आपल्या आत्मतत्वामध्येच एकाकार होण्याचा श्रद्धेनी तरी हा विचार सतत अंतरंगामध्ये भेदविज्ञानाच्या माध्यमातून आमच्या डोकावला पाहिजे. इथे अशा तऱ्हेने हा कलश या ठिकाणी सांगितल्या आणि यानंतर तर अत्यंत सुंदर असं प्रकरण येणार आहे. यामध्ये व्यवहार नयाचा अवलंबी असा तर्क करतो आणि यानंतर प्रकरण जे येणार आहे ते प्रतिक्रमण, प्रतिसरण, प्रतिहरण, निवृत्ती, निंदा, गर्हा, शुद्धी या रूपाने हे प्रकरण या ठिकाणी 3 दृष्टिकोनातून आम्हाला बघायचं आहे. अत्यंत सुंदर विषय या ठिकाणी मोक्षाधिकारामध्ये आलेला आहे. मोक्षाधिकारामध्ये 3 प्रकारच्या भूमिका प्रथमतः विशदल्या. 3 भूमिका कोणत्या? एक जे मिथ्यामती आहे अशांची भूमिका, दुसरी जी सम्यक दृष्टी आहे आणि जो द्रव्य प्रतिक्रमणामध्येच अडकलेला आहे, पुढे अजून त्यांनी वाटचाल केली नाही, अशांची एक मधली भूमिका दुसऱ्या नंबरची. आणि तिसरी भूमिका आहे जे आत्मतत्वामध्ये अत्यंत लवलीन झालेले आहे की प्रतिक्रमणाचा वेळ झाला, सामायिकाचा वेळ झाला, याची त्यांना जाणीव नसून आत्मविभोर अतिंद्रिय आनंदाचे ते भोग घेत आहे. ही तिसरी भूमिका. या 3 भूमिकेतून आचार्यांनी हे प्रतिक्रमणाधिक जे काही आहे या विषकुंभ आणि अमृत कुंभ असं म्हटलेलं आहे. पहिल्या भूमिकेमध्ये जो अप्रतिक्रमण करतो, म्हणजे काहीही चांगल्या क्रिया करत नाही, माझ्याकडून चूक झाली हेही जो मानत नाही आणि त्याच्या शुद्धीचा उपाय पण करत नाही, म्हणजे त्याची प्रतिक्रमणाची जी भूमिका आहे ही भूमिका तर आचार्यांना इथे अभिप्रेतच नाही. तो स्वयं अपराध आहे आणि त्याला आचार्यांनी बिलकुल काढून टाकलं की हे तर विषकुंभ रूपच आहे, जो काहीच करत नाही. परंतु दुसरी भूमिका सांगताना मात्र त्यांनी सांगितलं की हे अमृत कुंभ पण आहे आणि विषकुंभ पण आहे. या न करणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर आम्ही दुसरी भूमिका बघितली की जो द्रव्य प्रतिक्रमण करतो आहे, मला जीवनात अपराध घडलेले आहे, या अपराधाचं मला काहीतरी निराकरण करायचं आहे, माझे दोष मिथ्या हो, हे असे दोष परत जीवनामध्ये न घडो, स्वतःची आत्मसाक्षी पूर्वक आणि गुरुजनांच्या समक्ष जो निंदा गर्हा करतो आहे त्याच्या जीवनामध्ये ते काहीस आत्मशुद्धीचं कारण आहे काहीशा प्रमाणामध्ये. आणि म्हणून त्याला या ठिकाणी न करणाऱ्याच्या अपेक्षेने अमृत कुंभ म्हटलेला आहे की ही तू चांगली का करतो आहेस, तुला हे करायला हवं आहे, पण त्याला जर त्याच्या आत्मतत्वाचं भानच नाहीये आणि केवळ या क्रियांना तो मोक्ष मार्गाचं कारण समजून तिथेच तो अडकून पडला, भूमिका त्याची बदललीच नाही, निश्चयाच्या प्रांतामध्ये वरच्या भूमिकेत त्याचा प्रवेशच झाला नाही आणि जो वरच्या भूमिकेत आहे तिसऱ्या भूमिकेत त्याला मात्र हा असं विचारतो आहे की तू हे करत नाही, हे चुकीचं आहे. त्याला त्याच्या भूमिकेतून जर खाली तो ओढत असेल
तर त्यासाठी आचार्य सांगतात की ते स्वतःच्या अचिंत्य अशा आनंद तत्वामध्ये तल्लीन आहे. त्यांना त्या भूमिकेपासून खाली आणणं म्हणजे त्या प्रतिक्रमणाच्या भूमिकेत त्यांना प्रस्थापित करणं, स्थापित करणं हे वास्तविकतः विषकुंभ आहे. म्हणजे 3 तऱ्हेच्या भूमिका आम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. पहिली भूमिका आम्ही गुणस्थानाच्या क्रमाने जर लावली तर 1 ते 3 गुणस्थानापर्यंत लावू शकतो. दुसरी भूमिका आम्ही लावली तर ती 4 ते 7 गुणस्थान पर्यंत लावू शकतो. आणि आमची तिसरी भूमिका जी असणार आहे ती 7व्यापासून आत्मस्वरूपामध्ये शुद्धोपयोग मध्ये लीन होणाऱ्या मुनींची आहे. तर तिसऱ्या भूमिकेत त्यांचं प्रतिक्रमण होतच नाही कारण ते त्याही पेक्षा प्रतिक्रमणाच्याही वरच्या भूमिकेमध्ये स्थित आहे. त्यावेळेला त्यांच्याकडून प्रतिक्रमणाची वेळ झाली याचं भानही त्यांच्या जीवनात नाही. ते इतके अतिंद्रिय आनंदात तल्लीन आहे की त्यांना आपल्या परिस्थिती म्हणजे कुठे किती वेळ झाला आत्मानुभूतीमध्ये हे सगळं ते विस्मृत झालेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. आणि त्यांचं प्रतिक्रमण त्या ठिकाणी होत नाही. त्यालाही आचार्यांनी अप्रतिक्रमण म्हटलं. पण पहिल्या अप्रतिक्रमणामध्ये आणि या दुसऱ्या तऱ्हेच्या अप्रतिक्रमणामध्ये महत् अंतर आहे. पहिल्यामध्ये तो पूर्णतः विषकुंभ आहे आणि तिसऱ्या भूमिकेमध्ये तो खाली येणं म्हणजे विषकुंभ आहे. तो त्या ठिकाणी स्थित राहणं हा परम अमृत कुंभ आहे. या भूमिकेतून आचार्यांनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित करणार आहे प्रथमतः तो व्यवहाराच्या भूमिकेतून उपस्थित करणार आहे. आणि त्याला उत्तर आचार्य निश्चय नयाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या बाजू समजून सांगणार आहे. पहिल्यांदा आमची पण ही भूमिका पक्की व्हायला हवी आहे. आणि यानंतर आता टीका वाचू की या शुद्ध आत्म्याच्या सेवनाच्या प्रयासाने हेच करून काय लाभ. शिष्याचा प्रश्न आहे जो व्यवहारामध्ये आहे ते असं म्हणत आहे तुम्ही आम्हाला शुद्ध आत्मा सांगितला की या शुद्ध आत्म्यामध्ये लीन रहा, रमता राम जाणिये. या रमता रामाला तुम्ही जाणा, अंतरंगामध्ये तुम्ही समीचीन बना, अंतरंगामध्ये शुद्ध आत्म्याचं सेवन करा. हा उपदेश, या उपदेशाचं आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही. कारण शुद्ध आत्म्याच्या या सेवनाच्या प्रयासानी आम्हाला हे प्रयासानी खेद करून काय फायदा आहे. कशासाठी हे आम्ही करायचं. या शुद्ध आत्म्याची प्राप्ती तर आम्हाला प्रतिक्रमणाने वगैरे पण होऊ शकते. त्यासाठी वर जाण्याची गरज नाही, शुद्ध आत्मा बघण्याची गरज नाही. हा व्यवहार नयाचा अवलंब करणाऱ्याचा प्रश्न आहे. म्हणून या शुद्ध आत्म्याच्या सेवनाच्या प्रयासाने खेद करून काय लाभ. कारण प्रतिक्रमणादी रूप प्रायश्चित्तानेच आत्मा निरपराध होतो. आत्म्याला जर निरपराधी करायचं असेल तर आमच्या मूलाचार सारख्या ग्रंथामध्ये आचार्य वट्टेकरांसारख्यांनी सूत्र दिलेले आहे की तू घडलेले दोष बघ, घडलेल्या दोषांबद्दल पश्चाताप व्यक्त कर, प्रायश्चित्त घे, प्रतिक्रमण कर, प्रत्याख्यान कर, निंदा कर, गर्हा कर आणि यामुळे तू शुद्ध होणार आहे. हे आम्हाला उपाय जर दिले आहे तर आम्हाला शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीचा प्रयास करायची काही गरज नाही. कारण यांनी आमचा आत्मा शुद्ध होईल. भूमिका लक्षात घ्या. म्हणून सर्व अपराधांचे परिमार्जन होते प्रतिक्रमण वगैरे केल्याने. सापराध जीवाचे जे अप्रतिक्रमणाधिक आहे ते अपराध दूर करणारे नसल्यामुळे त्यांना विषकुंभ म्हटलेलं आहे. जो सापराधी जीव आहे म्हणजे जो अजून मिथ्या भूमिकेमध्ये आहे, पहिल्याच पृष्ठभूमीवर जो आहे त्याचं अप्रतिक्रमणाधिक म्हणजे तो प्रतिक्रमण करत नाही, तो विषय सेवनामध्ये निमग्न आहे, तो सगळ्या प्रकारच्या अशा क्रियांमध्ये प्रवृत्त आहे आणि तो आत्म्याच्या शुद्धीसाठी
काहीही प्रयत्न करत नाही, शुभामध्ये तो येत नाही. प्रतिक्रमणाची वेळ झाली, प्रत्याख्यानाची वेळ झाली, हे देखील तो पाळत नाही आणि स्वच्छंद विहार करतो. ते अपराध दूर करणारे नसल्यामुळे त्यांनी काही अपराध दूर होणार नाही. पहिल्यांदा तर सापराधी जीव, माझी चूक झाली हेच मान्य करत नाही. मी हे चुकीचं कृत्य केलं हे त्याला कधीही पटत नाही. जर एखाद्याने त्याची चूक दाखवली तर उलट तो त्यालाच मूर्खात काढेल. एखाद्याने म्हटलं की चल आता सामायिकाची वेळ झाली, टीव्ही बंद कर, तर तो म्हणेल की मला टीव्ही पाहायचा आहे, तू मला सामायिकाचा उपदेश देऊ नको. म्हणजे त्याची चूक काढलेली त्याला पटत नाही. म्हणून हा सापराधी जीव अप्रतिक्रमण अधिक आहे. ते अपराध दूर करणारे नसल्यामुळे त्याला तर चूक पटत नाही. चूक कोणी काढून दाखविली ती पटत नाही आणि चूक दुरुस्त करायचा हा भावही त्याच्या मनामध्ये असत नाही. उलट मी जे करतो आहे ते योग्यच आहे अशी त्याच्या मनाची पृष्ठभूमी असते. आणि त्यासाठी त्याला सांगितलं की तू जे काही अप्रतिक्रमण वगैरे करतो म्हणजे प्रतिक्रमण करत नाही, हे तुझ्यासाठी विषकुंभ आहे. तुझे निरंतर विषय सेवनामध्ये निमग्न असतो, 5 इंद्रियांच्या आराधनेमध्ये तू मग्न आहे, 5 विषयांची आराधनाच तू जीवनात करतो, हे तर विषकुंभ रूपच आहे. आणि प्रतिक्रमणाधिक त्या अपराधांना नाहीसे करत असल्यामुळे त्यांना अमृतकुंभ म्हटलेले आहे. हेच व्यवहार प्रतिपादक आचार सूत्रामध्ये सांगितलेले आहे. 2 गाथा आलेल्या त्या ठिकाणी आणि या 2 गाथा मध्ये लागणाऱ्या दोषांचे अप्रतिक्रमण, अप्रतिसरण, अपरिहार, अधारणा, अनिवृत्ती, अगर्हा आणि अशुद्धी अशा 8 प्रकाराने प्रायश्चित्त न करणे हा विषकुंभ आहे आणि विषाने भरलेला खडा आहे. आणि प्रतिक्रमण, प्रतिसरण, प्रतिहार, धारणा, निवृत्ती, निंदा, गर्हा आणि शुद्धी या 8 प्रकाराने लागलेल्या दोषांचं प्रायश्चित्त करणे हा अमृतकुंभ आहे, असा व्यवहारनयाच्या पक्षपातींनी तर्क केला. पहिल्यांदा तर या 8 स्पष्टीकरण, 8 गोष्टी जयसेनाचार्यांनी आपल्या टीकेमध्ये या 8ही शब्दांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते आपण पहिल्यांदा पाहू आणि मग उद्याच्या याच्यामध्ये याचं विशेष स्पष्टीकरण पाहू. पहिल्यांदा तर प्रतिक्रमण. प्रतिक्रमण म्हणजे आपण केलेल्या दोषांचं निराकरण करणं. भूतकाळामध्ये आमच्याकडून ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका माझ्या मिथ्या हो, दोष नाहीसे हो असं म्हणून त्या दोषांचं निराकरण करणं. ते दोष कसे आमचे निघतील जीवनामध्ये, तर जेव्हा आम्ही शुद्ध आत्मा प्रतीतीमध्ये घेऊ की आत्मा तर असा दोष करणारा नाही, हे चुकीचं कार्य माझ्याकडून घडलेलं आहे, म्हणून त्या दोषांचं निराकरण होईल. हे झालं प्रतिक्रमण. प्रतिसरण, सम्यक्त्व आदी गुणांमध्ये स्वतःला प्रेरित करणं. जे काही सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आहे किंवा जेव्हा व्यवहाराची भूमिका आहे, व्यवहाराच्या भूमिकेमध्ये दर्शन, स्वाध्याय, पूजा या शुभ कार्यामध्ये स्वतःला प्रेरित करणं. उद्देश ठेवून. कोणता उद्देश? की मला सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनात करायची आहे, हे शुद्ध ध्येय स्वतःमध्ये निरंतर जागरूक ठेवून ते प्राप्त होईपर्यंत या क्रियांना करणं हे आहे प्रतिसरण. प्रतिहरण, मिथ्या रागाधिक दोषांचं निवारण करणं. निवारण करणं ही नकारार्थी बाजू झाली आणि निराकरण कधी होईल, निवारण कधी होईल, जेव्हा शुभ क्रियामध्ये प्रवृत्त होईल. म्हणून असुहादो विनिवित्ती सुहे पवित्ती ये जाण चारित्रम. हे व्यवहार आणि चारित्र सांगितलं की तुला अशुभापासून वाचायचंय ना, केवळ मला वाचायचं असं म्हटल्याने तू अशुभातून दूर होणार नाही. तुला जाणीवपूर्वक शुभ कार्य स्वतः समोर ठेवावे लागेल.
पाठांतर करावं लागेल, लिखाण करावं लागेल, आत्महत्या स्वाविषयी लिहावं, म्हणजे चांगले कार्य मनामध्ये ठरवून ते करावं लागेल. हे आहे आमचं प्रतिहरण. नंतर धारणा, की धारणेमध्ये स्वतःच चित्त स्थिर ठेवणं. निवृत्ती, विषय कषायादिकांपासून दूर होणं. सगळ्या ह्या अशा बाजू आहे की विषय कषायांपासून दूर व्हायचंय. मी एवढंच सेवन करेल, याच्या व्यतिरिक्त मी बघणार नाही, हे मी करणार नाही. विषय कषायांपासून जाणीवपूर्वक स्वतःला संयमित करणं. आणि धारणा, स्वतःच चित्त स्थिर ठेवणं. निंदा, स्वतःची स्वतःच्या साक्षीपूर्वक दोषांना प्रगट करणं. गर्हा, गुरूंच्या साक्षीने आपला दोष प्रगट करणं. आणि शुद्धी, दोष झाल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त घेऊन स्वतःची विशुद्धी करणं. दोष झालाय, आम्हाला समजलाय की अरे ही चूक माझ्याकडून घडली आहे, ही चूक घडली आहे, तर त्या दोषाचं लगेच प्रायश्चित्त घेणं. मी एक माला फेरेल, ओम म्हणेल, मी दर्शन करेल, किंवा जे काय आम्हाला एखाद्या रसाचा त्याग करेल, हे जे काही आहे हे करून आमच्या चुकांना आम्हाला शुद्धीपूर्वक त्या ठिकाणी कमतरता आम्ही आणू शकतो. तर असे हे 8 जे काही सांगितलेले आहे हे काय आहे, तर अमृत कुंभ आहे असा व्यवहारवादींचा दृष्टिकोन आहे. आणि त्यांनी त्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी स्पष्ट केला. आणि याचं उत्तर आता आचार्य निश्चयनयाच्या प्रधानतेने देणार आहे, ते आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्चायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.